नमस्कार. प्रथमेश स्पीक्स या चॅनलमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत. आणि आज पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचं हार्दिक स्वागत करतोय. खरं तर बऱ्याच दिवसांनी तुम्ही मला पाहत आहात आणि मी दरवेळेला असंच म्हणतो की इथून पुढे तुम्ही रेग्युलरली मला पाहणार आहात, पण परत काही ना काही कारणास्तव व्हिडिओमध्ये गॅप येतो. पण आता तसं होणार नाहीये. माझे प्रयत्न तर तसेच असतील. आज आहे पुष्टीपती गणेश जयंती आणि त्यानिमित्त आमच्या घराशेजारी देशपांडे म्हणून आहेत. त्यांचं स्वतःचं पुष्टीपती गणपती मंदिर आहे आणि त्यांनी त्या मंदिराचा जीर्णोद्धार केलेला आहे आणि जीर्णोद्धार केल्यामुळे त्यांनी आज त्या पुष्टीपती गणपती मंदिराच्या इथे एक मोठा कार्यक्रम ठेवलेला आहे. अभिषेक आणि संपूर्ण समारंभ ठेवलेला आहे. तर आम्ही संपूर्ण परिवार जो आहे तो चाललेलो आहे. शेजारी माझे बाबा ड्रायव्हिंग करत आहेत, माग काकू आणि या साईडला आई बसलेली आहे. तर आम्ही चाललेलो आहे. हे जे मंदिर लोकेटेड आहे हे आहे मोरगावच्या अलीकडे सुपे म्हणून गाव आहे. त्या सुपे गावामध्ये हे मंदिर आहे. खूप सुंदर असं हे मंदिर आहे आणि जीर्णोद्धार त्याचा झालेला आहे. त्यामुळं आज आपण तिथे त्या कार्यक्रमाला आणि गणपती बाप्पाच्या दर्शनाला जाणार आहोत. तर संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला खूप सुंदर माहिती प्रदान करणार आहे. व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा आणि हो, YouTube चॅनलला लाईक सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. हा बारामती मोरगाव रोड आहे आणि आता मी तुम्हाला जो रूट सांगेन फक्त तो रूट फॉलो करायचा. रूट फारच सोपा आहे, तसा रस्ता सरळ आहे आणि खूप सुंदर असा रस्ता आहे. अगदी पक्का रस्ता आहे, त्यामुळं रस्त्याचं पण काही टेन्शन नाही आहे. फक्त रूट फॉलो करा आणि आजच्या या कार्यक्रमाचा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतोय ते देखील शेवटी कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करून कळवा. मित्रांनो, मी आता ट्रॅव्हल करतोय आणि एक इम्पॉर्टंट टिप तुम्हाला देऊ वाटली म्हणून मी ही इम्पॉर्टंट टिप तुम्हाला देतो आहे. या वर्षी उन्हाळ्याने रेकॉर्ड ब्रेक केलेला आहे. खूप उन्हाळा आहे. जर खूपच गरज असेल तर ट्रॅव्हल करा. ट्रॅव्हल करताना शक्यतो 4 व्हीलरचा वापर करा. 2 व्हीलरवरती ट्रॅव्हल करण्याचा प्रयत्न करू नका, कारण का उन्हाची जी हीट आहे त्याचा तुम्हाला स्ट्रोक बसू शकतो. ट्रॅव्हल करताना आपल्यासोबत जे काही नेसेसरीज आहेत ते नेसेसरीज तुम्ही सोबत कॅरी करू शकता. तुम्ही कॅप कॅरी करू शकता, पाण्याच्या बॉटल्स कॅरी करू शकता. त्याच्याच सोबत तुम्ही सनस्क्रीन लावून बाहेर पडा, ज्याने काय होणार आहे तर तुम्हाला सन रेज पासून प्रोटेक्शन मिळणार आहे. आणि खूपच जास्त जर गरजेचं असेल तरच ट्रॅव्हल करा, असं माझं स्पष्ट मत आहे. नाहीतर ट्रॅव्हल नाही केलं तरीही चालेल, कारण यंदा जे उन्हाळा आहे तो खूप मोठ्या प्रमाणावरती आहे. मोरगावच्या अलीकडे 6 ते 7 किलोमीटर आपल्याला सुप्याला जाण्यासाठी एक चौक लागतो. त्या चौकातून आपल्याला उजवीकडे वळायचं आहे आणि उजवीकडे वळल्यावरती आत सुपे गाव लागतं आणि तिथेच हे मंदिर आहे. मी ते चौक आले की तुम्हाला दाखवतो आपल्याला कसं जायचं आहे, रस्ता कसा आहे. त्याचसोबत या मंदिराचं जे लोकेशन आहे ते तुम्हाला गुगल मॅप्सवरती सुद्धा मिळणार आहे. मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या मंदिराचं लोकेशन सुद्धा टाकत आहे. तुम्हाला या मंदिरात यायचं असेल तर तुम्ही हे लोकेशन निश्चित चेकआउट करा आणि एकदा अवश्य या मंदिराला तुम्ही भेट देऊ शकता. आपल्याला सुप्याला जाण्यासाठी आधी जळगाव कप म्हणून गाव लागतं. त्या जळगाव कप गावापासून आपण सरळ पुढे आलेलो आहोत आणि पुढे जाऊन आपल्याला एक चौक लागतो. त्या चौकापासून आपल्याला तिथे एक हॉटेल आहे. त्या हॉटेलपासून आपल्याला राईट घ्यायचं आहे. ते मी तुम्हाला सगळं नॅव्हिगेशन सांगणार आहे. फक्त आता एक गाव गेलं जळगाव कप, आपल्याला कुठेही वळायचं नाही, काहीही नाही. संपूर्ण रस्ता सरळ आहे. आपल्याला त्या हिशोबाने जायचं आहे. उन्हाचा तडाखा, उन्हाचा कडाका तुम्ही माझ्या स्क्रीनवर बघू शकत असाल. त्यामुळे वारंवार सांगतोय, जर गरज असेल तरच ट्रॅव्हल करा. ट्रॅव्हल करताना सोबत पाण्याच्या बॉटल्स ठेवा. ट्रॅव्हल करताना सोबत तुम्हाला जे काही नेसेसरी वस्तू आहेत त्या नेसेसरी वस्तू ठेवा आणि मगच तुम्ही ट्रॅव्हलिंगला बाहेर पडा. आता आपण इथून वळणार आहोत. न्यू गंगोत्री हॉटेल इथे लागलेलं आहे आणि इथून आपण आतमध्ये कॉन्क्रीटचा रस्ता आहे आणि इथून आपण आतमध्ये वळणार आहोत उजवीकडे आणि उजवीकडे वळल्यावरती आपल्याला जायचं आहे ते कंटिन्यू ऑन शिरूर संगावी रोड फॉर 8 किलोमीटर्स. 8 किलोमीटर्सला शिरूर संगवी रोड, या 8 किलोमीटर्सला आपल्याला या रस्त्याला सरळ जायचं आहे. पूर्णपणे कॉन्क्रीटचा रस्ता आहे हा आणि आपण न्यू गंगोत्री हॉटेल पासून आत वळलेलो आहे उजवीकडे. तुम्हाला लोकेशन मी देणारच आहे, ते लोकेशन फॉलो करा. प्लस जे कोणी बारामतीवरनं येत असतील त्यांच्यासाठी हा रूट मी सांगतो आहे.
अर्ध्या In किलोमीटर 500 meters, turn right. अजून अर्ध्या किलोमीटर नंतर आपल्याला उजवीकडे वळायचं आहे. उजवीकडे वळल्यानंतर आपल्याला सरळ जायचंय. मग आपल्याला आपलं मंदिर जे आहे ते तिथे दिसणार आहे. टर्न पासनं आपल्याला इथे राईट टर्न आहे. आपल्याला इथे राईट टर्न आहे आणि हा राईट टर्न आपण घेतोय. Turn left. आणि मग इथनं लगेच आपल्याला हा जो समोरचा लेफ्ट दिसतोय, हा समोरचा लेफ्ट आपल्याला घ्यायचा आहे. आणि हा समोरचा हा लेफ्ट घेतल्यानंतर आपल्याला 400 मीटरनी स्लाइट लेफ्ट घ्यायचा आहे. म्हणजे छोटासा स्लाइट लेफ्ट आहे तो घ्यायचा आहे. इथे ऑलरेडी गाड्या ज्या आहेत त्या गाड्या लागलेल्या आहेत. या इथे उत्सवासाठी Turn चालू right, then turn left. आणि गर्दी जी आहे ती तुम्ही इथे पाहू शकत आहात. तर हे आपण गाडीतनं उतरत आहे आणि समोर जे तुम्ही बघू शकत आहात हेच आहे पुष्टीपती गणपती मंदिर सुप्याचं. याचा हा कळस आणि ह्याच मंदिराचा आज जीर्णोद्धाराचा कार्यक्रम आहे. सुंदर असा मंडप, सभा मंडप इथे घातलेला आहे आणि बघू शकत असाल तुम्ही एक प्रसन्न असं वातावरण इथे आपल्याला दिसत आहे. इथून आपण असं आज चाललेलो आहे. हा सभा मंडप आहे. गणेशयागाचा कार्यक्रम इथे लाईव्ह चालू आहे. तुम्ही पाहू शकत असाल. अतिशय प्रसन्न पवित्र अशी ऊर्जा हे आहे पुष्टीपती गणपती मंदिराचं मेन गाभारा. नमस्कार, मी ऋषिकेश देशपांडे, मुक्काम पोस्ट सुपे, तालुका बारामती, जिल्हा पुणे. आपल्या 1 तारखेला पुष्टीपती विनायक जयंती ही साजरी झाली. त्याच्याबद्दल एक 2 शब्द माहिती आपल्या माध्यमातून मी देण्याचा प्रयत्न करतोय. पुष्टीपती विनायकाची जी स्थापना आहे ती पुरातन काळामध्ये त्याचा उल्लेख हा मुद्गल पुराणात केलेला आहे. श्रीकृष्ण स्थापित असं त्या पुष्टीपती विनायकाचं मंदिर जे उभं झालेलं आहे ते पूर्वी श्रीकृष्णाने त्या मूर्तीची स्थापना केली असं मुद्गल पुराणात त्याचा उल्लेख आहे. थोडासा इतिहासाचा जर संदर्भ घेतला तर त्यानुसार असं दिसतंय की पूर्वी पांडव ज्या वेळेला अज्ञातवासात होते त्यावेळेला पांडेश्वर म्हणून सुपे शेजारी जे गाव आहे जे आता जेजुरी आणि मोरगावच्या मध्ये आहे तिथं ते येऊन राहिलेले होते. तर त्या काळात श्रीकृष्ण त्यांना येऊन तिथं भेटायचे आणि श्रीकृष्णांना ध्यान धारणेची खूप आवड होती. त्यामुळं थोडीशी शांत जागा म्हणून एक सुपे भागात येऊन ध्यान धारणा करत आणि त्यावेळेला श्रीकृष्णांनी या पुष्टीपती विनायकाची स्थापना तिथे केलेली. दुसरा संदर्भ त्या इतिहासामध्ये असा सापडतो की सुपे हे गाव शहाजीराजे भोसले म्हणजे आपले छत्रपती शिवाजी महाराज त्याचा परगणा होता. परगणा म्हणजे जिल्हा. पूर्वीच्या काळी संपूर्ण जिल्ह्याचा व्यवहार हा सुपे गावातनं चालायचा. त्यामुळे ती थोडक्यात शहाजीराजांची राजधानी असल्यासारखंच होतं. तर त्या काळी जे स्वराज्य स्थापन करताना महाराजांना ज्या काही गोष्टी लागल्या त्याच्यात सगळ्यात मोलाचं काम केलेलं आहे ते बहिर्जी नाईक, ज्यांनी त्यांची पूर्ण गुप्तहेर संस्था म्हणा किंवा संघटना म्हणा ती चालवली.
इतिहासाच्या नुसार त्याच्यामध्ये असं लक्षात येतं की ज्या वेळेला महाराज एखाद्या मावळ्याला सांगायचे की बाबा तू शिप्यात जाऊन या गोष्टीची माहिती घे, की जसं आदिलशाह, कुतुबशाह यांचं राज्य होतं त्यावेळेला, तर त्यावेळेला बहिर्जी नाईक किंवा त्यांच्या ज्या संघटनेतली लोक होती त्यावेळेला ती सुप्यात यायची. पण नुसतं सुप्यात येऊन राहायचं कुठं, खायचं कुठं, तो परिसर कसा हिंडायचा, हा प्रश्न त्यांच्या समोर कायम असायचा. तर महाराजांनी त्यांना एकच हे दिलं होतं, जसं आता आपण गुगल मॅप वापरतो, हॉटेल कुठे आहे, पेट्रोल कुठे आहे, तर त्यानुसार महाराजांनी त्यांना एकच जागा दाखवली होती की गणपती मंदिर ज्या गावात असेल तो परिवार आपला आहे, तो परिवार स्वराज्याचा. तुम्ही त्या ठिकाणी जाऊन राहू शकता, तुमची शस्त्र ठेवू शकता, तुमच्या काय अडचणी असतील तर त्या घरात बोलू शकत होता. त्यामुळं त्या गावामध्ये येऊन ही लोक निर्धास्तपणे राहत होती आणि त्यांची जी कामं होती, त्यांची ज्या काही गुप्त वार्ता होत्या त्या महाराजांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत होती. म्हणजे या संदर्भात असं लक्षात येतं की पूर्वीची काळची जी गणेश मंदिरं आहेत ती स्वराज्याचा एक भाग, स्वराज्य वाढवण्याचा एक भाग किंवा तो परिवार स्वराज्य वाढवण्याचं एक काम करत होते. तिसरा संदर्भ याच्यातनं असा दिसतो या पुष्टीपती विनायकाचा की देशपांड्यांच्या घराण्यातल्या एक आजी म्हणू आपण, दर चतुर्थीला मोरगावला चालत जायच्या. मोरगाव ते सुपे अंतर हे 8 किलोमीटरचं आहे. चालत जायच्या, करा नदीमध्ये आंघोळ करायच्या, तिथे करा नदी वाहती आणि त्यातलंच पाणी घेऊन त्या मोरेश्वराला अभिषेक करायचा. घरी आल्यानंतर मोरेश्वराचा नैवेद्य व्हायचा आणि मग त्या उपास सोडायच्या. पण वृद्धापकाळाने म्हणा त्यांना जाणं अवघड व्हायला लागलं. कालांतराने त्यांच्याही मनातनं इच्छा व्हायला लागली की आपल्याला त्या मोरेश्वराला जाता येत नाही. मोरेश्वरांनी त्यांना एका रात्री दृष्टांत दिला की तू इकडे येऊ नको, मीच तुझ्या घरी आलेलो आहे आणि मी तुझ्या घरच्या मागच्या बाजूला आहे. तर ज्या वेळेला हा सगळा दृष्टांत झाल्यानंतर ती जागा खणण्यात आली तर त्या ठिकाणी काही पुष्टीपती विनायकाचा मूर्ती आपल्याला तिथं मिळाली. आणि आजही त्या विहिरीमध्ये किंवा तो आड म्हणूया आपण, त्या आडामध्ये 12 महिने जरी दुष्काळ पडला तरी त्या आडाला पाणी राहते. आज तो गणपती मोरयाच्या कृपेने, पुष्टीपतीच्या कृपेने आमच्या घराण्याकडे आलेला आहे. दरवर्षी पुष्टीपती विनायक जयंती आम्ही साजरी करतो. इतके दिवस ते मंदिर थोडस भग्नावस्थेत होतं. या 1 मे 2026 या रोजी आम्ही त्याचा पूर्ण जीर्णोद्धार केलेला आहे. बऱ्याचशा लोकांनी या पुण्य कामामध्ये आम्हाला मदत केलेली आहे. तरी आपण सगळ्यांनी जसा वेळ मिळेल, जसे तुम्ही मोरगावला येता, जसे तुम्ही थेऊरला येता, जसे तुम्ही रांजणगावला येता, तसाच या एका गणपतीला येऊन जर तुम्ही आलात तर आम्हाला आनंद होईल आणि दर्शनाचाही तुम्हाला लाभ येईल. धन्यवाद. आपण आता बारामतीत पोहोचलेलो आहे आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे देखील मला कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करून कळवा. त्याचसोबत जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला मात्र विसरू नका.